महानगरपालिकेची जिम्मेदारी होती, ती जिम्मेदारी या ठिकाणी पूर्ण केलेली नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ अजूनही मिठी नदीमध्ये तसाच आहे. साधी जलपर्णी पण काढली गेलेली नाही आहे. त्यामुळं महानगरपालिकेची जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि महानगरपालिकेने तातडीने त्या ठिकाणी जास्त यंत्रणा लावून, जास्त मशिनरी लावून ती तातडीने मिठी नदी साफ करावी हे दाखवण्यासाठी आलेलं आहे. मामा, कहीं का भी आपने देखा कि मैं यहाँ पे जेसीबी चालू थी, आपने बंद करवा दिया, इसके पीछे क्या कारण है? याचं कारण असं आहे की प्रमुख अभियंता आमचे आले पाहिजेत. प्रमुख अभियंता या ठिकाणी न येता कुठंतरी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या डोक्यावरती ते ओझं देऊन ज्यांची जिम्मेदारी आहे ते आलेले नाही आहेत. आणि म्हणून जिम्मेदारी ज्याच्या आहे प्रमुख अभियंता त्यांना साईडवरती बोलवलेलं आहे. ते आत्ता 1 वाजेपर्यंत इकडे येत आहेत. त्यांना ते दाखवणार आणि त्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार. मामा, एक आखिरी सवाल, क्योंकि आपके कॉन्स्टिट्यूंसी के अंदर मिठी नदी का बहुत बड़ा इलाका आपके क्षेत्र में आता है, और खासकर हम बात करें इंदिरा नगर, मुस्लिम सोसाइटी, आत्रा सोसाइटी, उस जगह से जो मिठी नदी पानी गुजर रहा है वहाँ पर पूरी तरह से नाले की बिल्कुल सफाई नहीं हुई है. उस पर क्या कहेंगे आप? मी तुम्हाला हेच सांगतो की मिठी नदी संपूर्ण साफ झाली पाहिजे. ही जिम्मेदारी आमच्या प्रमुख अभियंत्याची आहे. प्रमुख अभियंत्याला इथं आणून दाखवून जास्तीत जास्त यंत्रण सामुग्री या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मामा, आप सरकार में बैठे हैं, सरकार में आप एक बड़े नेता हैं, जलगांव के जिला प्रमुख आप हैं, बावजूद आपके अधिकारी क्यों नहीं सुन रहे? क्या इसके पीछे कारण है? अधिकारी ऐकतात म्हणून तर आले ना. अधिकाऱ्यांना माहिती आहे ना, म्हणून आले ना. 50% काम झाला आणि अधिकारी काय बोलले त्याच्यापेक्षा त्याला वस्तुस्थिती दाखवली ना, आणि वस्तुस्थिती त्यांनी मान्य केलेली आहे. म्हणूनच प्रमुख अभियंता येत आहेत ना. आता त्याला दाखवतो. चांदीवली विधानसभा क्षेत्र में सिर्फ सवाल मिठी नदी का ही नहीं है. मिठी नदी तो पूरी तरह से हमको दिखाई दे रही कि अभी भी बृहन मुंबई महानगर पालिका ने पूरी तरह से अनदेखा किया हुआ है. लेकिन मिठी नदी के साथ साथ जो छोटे छोटे नाले हैं उसकी भी पूरी तरह से अधूरी सफाई हुई है. उस पर आप क्या कहना चाहेंगे? नाही, जे छोटे नाले आहेत ते नाले मी स्वतः आणि एल विभागाचे प्रशासन यांना बरोबर घेऊन ते नाले 80%च्या पेक्षा जास्त साफसफाई झालेली आहे. एक संजय नगरचा नाला जर त्या ठिकाणी वस्ती आहे त्यामुळे तो साफ करता आला नाही आहे. परंतु आपण जर पाहिला असेल, तुम्हाला आता मी दाखवतो, माझ्याबरोबर चला. 10 नंबर नाला असेल, 11 नंबर असेल, 13 नंबर असेल, अतिशय चांगले साफ झालेले आहेत. आणि त्या पद्धतीने सर्व विभागातील छोटे छोटे गटर असतील तेही मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर लावून त्या ठिकाणी साफ करण्याचं काम सुरू आहे, झालेलं आहे आणि होत आहे. 75% ये मिठी नदी काम. मिठी नदीचा प्रश्न मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे की मिठी नदीमध्ये काम झालेलं नाही आहे, हे सत्य आहे. आणि ही सत्य परिस्थिती ज्याच्यावरती ही जिम्मेदारी आहे तो प्रमुख अभियंता, त्याला इथं आणून दाखवलं जाईल आणि त्याला सांगितलं जाईल ही मिठी नदी आहे. आणि या मिठी नदीच्या पात्राच्या कॉर्नरवरती उभा राहिला, त्याचं नाव दिलीप लांडे आहे. जो जिम्मेदारी पूर्ण करत नाही आहे त्याला त्याच्या कानाच्या बाजूला तो मिठी नदीचा आवाज दाखवला जाईल.